नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे कुठला मोठा ब्लॉग नाही आहे सर. आपल्याला जायचं आहे माथेरानला आणि आज अचानकपणे प्लॅन झाला का रात्री 11 वाजता या भावासोबत प्लॅन झालेला आहे. तुषार यासोबत आणि आहे भाईची एक्सपल्स, आपली गाडी त्याला दिलेली आहे. कारण की मला तिच्यासुद्धा एक ट्राय करायचं आहे लॉंग राईड कशी वाटते गाडी चालवायला. मला जायचं होतं तामिनी घाट किंवा माळशेज घाट असं जर काहीतरी फिरायचं होतं, लांब फिरायचं होतं. बट ते तेवढं टाईम ड्युरेशनमुळे थोडं पॉसिबल नाही होत. तर म्हटलं घरीच आहे, एक हॉलिडे होता, एक सुट्टी आहे. तर म्हटलं एक काम करूया, आपण जवळ जाऊया कुठे. तर म्हटलं माथेरानला जाऊ ना, म्हणून ह्याला फोन केला. हा भाई रेडी झाला. तर आता बघूया. मोठं ब्लॉगचा सेटअप नाही, आपला माऊंट तुटला आहे आणि गोपरसुद्धा अवेलेबल होत नव्हता. त्याच्यामुळे नॉर्मली आज सिनेमॅटिक शॉट्स हाच घेईल आणि आपण पोहोचूया. आज बघूया माथेरानला कसा काय तिकडचा नेचर आहे. आता पावसाळा चालू झाला तेव्हा नेचर एक नंबर भारी असणार, एक नंबर. सो स्टेटून आजच्या ब्लॉगमध्ये. चला आता आम्ही निघतोय आणि पहिल्यांदा जाऊन कडक चहा घेऊया मस्त सकाळ सकाळ. स्टेटून. घाटातून वर येत होतो, पाऊस एवढा बेकार आहे ना, ते चालू झाला. आता ते पूर्ण कॅमेरावरती सुद्धा तुम्हाला दिसेल. बट भाई जन्नत आहे. तोंडावरती पाणी लागून लागून वाट लागले. पण ही गाडी आहे ना भाई, ॲडव्हेंचर हिच्यावर सांगतो तुम्हाला, एक नंबर आहे. आणि पाऊस पण खूप चालू आहे इकडे. बाहेर बघा ना कसला व्ह्यू आहे इथून. पण ट्रेनची पटरी इथून जाण्यासाठी ज्या ट्रेन्स असतात त्या. आणि एक सीन झाला, आम्ही जेव्हा घाट चढायला सुरुवात केली, नेमका एंट्रन्स केला आणि पावसाने सुरुवात केली, नाहीतर अजून मजा आली असती. सो थांबूया जरा इथे झोपडीजवळ थांबूया. पाऊस जायची थोडी वाढ बघूया, कमी झालं की अजून बाकीचा घाटवरती जाऊया. चला. ही सिनेरी बाप आहे आणि ही आहे. पाऊस बऱ्यापैकी कमी झाला आहे. आता बाकीचा पुढ्यातून घाट आपण चढूया. पावसात नुसता वीजच्याची मजा करतो आम्ही, पण मजा येते इकडे. सिनेरी गावासारखी एक नंबर. स्टेटून.
मंडळी फायनली आता गाडी पार्क केले आणि हा स्पॉट जो मी बघितला होता ना हा स्पॉट आहे. तर आता आपण इकडून थोडं चाललो. ट्रेन वगैरे पण चालू इथून, थोडा केअर करावं लागेल. चालू मस्त की. आणि खालचा नजारा आहे ना कसला दिसतो बघा यार, थोडं बरं वाटतं. एवढंच एक आयुष्यात कामं करताना कुठेतरी असं बाहेर आलं ना यार जरा एक दिवस तरी सिनेरी भाव. पेंग्विन ए बाबा हे हळू ये, तुझी बायको मला ठेवणार नाही. दोघं पण आलोय, फुल भारी वाटतंय. भिजायचं ना बाबा, आजारी पडलो तर खाली बघ सुट्ट्या नको. आणि ते धबधबा कसला येतोय, वाव. एक मिनटा, हे बघा कसलं भारी आहे. आणि ह्याच्यासोबतच हे बघा खाली कसलं बाप आहे यार. लोका शेती पण करतात इकडे बघा. समोर ना काय दिसत नाही, पूर्ण ब्लँक, पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं. एवढं भारी आहे ना, अप्रतिम यार. सुट्टीचा आमचा फायदा झाला कुठे. अजून जरा जातो पुढे बघू ना काय काय. थोडं पुढे जाऊन आलो. एवढं काय नॉर्मल ट्रॅक आणि धबधबा आहे. वरती जायचं होतं बघूया, कारण की इकडे बघा एक सीन दाखवतो की ट्रॅफिक वर कसली लागले. त्या ट्रॅफिकमुळे वर जाऊन काय भेटतंय काय नाही काय माहीत. बघायला मजा आली, थोडं बरं वाटलं. पाऊस नसा ॲक्च्युली प्लॅन होता शांत बसायचं, पण काय पावसाने चालूच आहे चिडचिड. चला बघे थोडं वर जाऊन काय फिरायला भेटतंय काय अजून आपल्याला. ट्रेनची वाट बघतो, ट्रेन काय अजून आली नाही. तो आता हिला घेऊन आपण थोडं जातोय वरती. मस्त की आता हिचा अजून इकडे घाट वरती आहे या साईडला थोडा, तर तो आपण जाऊया बघूया वरती काय आहे अजून. हे इकोवाले असले येतात नाही, तो सुसाट येते. बेकार गाड्या आहेत भाई. क्लच पेटला पूर्ण वास येतोय जळल्याचा. एवढा भाई गाडी बेकार रेंटतात. फुल गाडी भरून भर गाडी मार वडा कडक आहे. चला
मंडळी फायनली घाटापर्यंत वरपर्यंत आलो आहे आणि ते बघा इकडनं हा टर्न वगैरे मारला, इकडे वरती घाट वरती माथेरान. सो आता आपण प्लॅन केलेला आहे बॅक टू होम. सकाळच्या 11 थोडं ऊन गेलं, पाऊस गेला, थोडं थांबतो एक 10-15 मिनटांनी, मग इथनं रेस्ट करून पुढे निघूया. जाताना तुम्हाला घाटाचा टाईमलॅप्स दाखवतो कसा आहे तो, एक नंबर सिनेरी. चला आता ह्या गाडीचा आपण आज पहिल्यांदा ह्या गाडीवरती आपण राईड केलं. ही आहे एक्सपल्सची ॲडव्हेंचर बाईक आहे. आणि या गाडीचं सीन म्हणजे काय माहिती आहे का, आयुष्यपत एवढं मग असून गाडी चालवली, खड्ड्याबिड्ड्यामधून थोडे पास झाली, पण या गाडीचं कायच आम्हाला वाटला नाही की म्हणजे गाड्या एवढं फास्ट येतात ना बाई, किती वाटते कुठे काय ॲक्सिडेंट विक्री ओळखी आहे. सो सीन असा होता की त्याच्यामध्ये आम्हाला खड्डाबिड्डा कायच जाणवला नाही गाडीचा. एवढे ॲडव्हेंचर बनवलं ना बाईक, एक नंबर बनवलं. आणि पाठच्या पिल्ल्याने एक असं वाटलं दुसऱ्या वाटी गाडीवर एकदम बारीक. आपल्या गाड्या नुसत्या आपटतात ना खड्ड्यामध्ये, आवाज खाट आवाज. आणि प्लस थोडं रायडिंगसाठी मला वाटतं ही गाडी बेस्ट आहे, कारण की सीट पोझिशन पण जी होती ना एक नंबर होते, एका मुवमेंटला सेट होती पोझिशन. आणि लॉंग राईडला खरंच पाठीला सुद्धा त्रास होत नाही. एवढी एक नंबर गाडी आहे भावा. भाई ऋतिक भाई थँक्यू सो मच. गाडीवरती राईड करायला खरंच शॉर्ट राईड होती, 80 किलोमीटर होते काहीतरी, पण मजा आली गाडी चालवायला. एक्सपल्स ॲडव्हेंचर एक नंबर हिरोची. चला आता आम्ही जातो पुन्हा एकदा बॅक आणि या घाट उतारत होता टाईमलॅप्स बघूया आणि मग खाली जाऊया. चला. फिरायला आलो तर स्पॉट कुठला सोडायचा नाही आहे, वरती तर गेलो नाही, बट इकडे एक स्पॉट आहे काड्याचा गणपती, त्याचं तुम्ही व्हिडिओमध्येच बघितलेलं. तर आता रिटर्न येताना आता मी चाललो त्या स्पॉटकडे. कसला वाटतं ना बाई, एक नंबर. Living life every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me, I just feel weight pushing on my chest and it squeezes till I... गणपतीचं लोकेशन खूप सारं पुढे आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा स्किप करतोय, कारण की इथून अजून अर्धा तास दुकानाला काकांना विचारलं, ते बोलतात एक 20-25 मिनटं त्याच्यातून चाल, म्हणजे अर्धा तास पकडून चाला आपल्या स्पीडने, तेवढं चालावं लागतं आहे. सो ते आपण स्किप करतोय कारण आपल्यासुद्धा पुढे जायचं आहे अजून. सो आता ट्रेन येते, ट्रेनचा एक व्ह्यू तुम्हाला दाखवतो असं एक नंबर आहे इकडे. आणि हवा एवढी भारी सुटली ना, फुल गारवा, फुल म्हणजे फुल गारवा, एक नंबर. चला ट्रेनचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. Suffocate, better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want, and I pray, I believe in the better days. I'm kinda stuck between a rock and a
a hard place? Do I work hard or live at my pace? You're only young once, yeah that's all great, but I also want a future where I'm okay. Living life is doing lots of cocaine. Wait no, it's living with no shame. Wait no, it's sleeping in on Sundays. I guess it's different for each of us and that's okay. Well I just wanna be happy, how to get there? Glad that you asked me. I think it's different for everyone. Some of us need work, others need fun. Some of us need purpose to overcome, but try to do what you love when it's said and done. Cause there's so many differences in each of us. Trust your gut, it can show you what you want. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Yeah, all I need are some better days. Cause all I want, and I pray, I believe in the better days. Living life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. तेवढी हळू चालली ट्रेन ती. चलो फायनली आमचा टेक घेऊन झालेला आहे. ट्रेनचा व्यू एक नंबर भेटला आम्हाला. किती वेळ थांबलेलो आम्ही, 2 का 3 ठिकाणी थांबलो ट्रेनचा व्ह्यू घेण्यासाठी. फर्स्ट लोकेशनला चांगला भेटला, सेकंड लोकेशनला नाही भेटला कारण की खूप स्लोली जाते ट्रेनवरती. सो फायनली ट्रेनचा टेक भेटला आणि इकडे वरून राजा थोडी शांत झालेली आहे आणि आता थोडं ऊन चालू झालं आहे. आणि या सिनेरीतून आहे ना भाई बाहेर जावंसच नाही वाटायचं यार, एवढा भारी वाटतं ना सुकून. पण आपली भरपूर सारी कामं पेंडिंग आहेत अजून. सो सकाळचे वाजलेत 11:15, आता दुपार व्हायला होईल. सो आता पुन्हा एकदा घाट चालू करतो आणि निघतो. चला.